चला बघा सराव प्रश्न भाग 46 मध्ये पहिला प्रश्न वाचा. काय दिलाय बघा. परिमिती दिली असता क्षेत्रफळ काढता येते अशी आकृती कोणती? हा बोला काय करायला पाहिजे बघा. त्रिकोणाचं समजा त्रिकोण आपण कसा असतो असा आहे का. आता ह्याची परिमिती दिली आपल्याला तर क्षेत्रफळ काढता येईल असं होईल का नाही. त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय असणार. सर्व बाजूंची बेरीज असणार. मग आता तुम्हाला सर्व बाजूंची बेरीज जर पाहिजे असली तर माहित असणार का सर्व बाजू म्हणजे बाजू एक बाजू किती कळणार का तुम्हाला. नाही कसं कळणार. नाही कळणार ती कळणार की जर परिमिती 24 दिली असेल तर 24/3 24/3 म्हणजे एक बाजू मिळाली. खरं बा क्षेत्रफळ कसं काढणार मग. क्षेत्रफळ काढता येत नाही. हा काय येणार नाही कारण त्रिकोणाचं क्षेत्रफळ आयत आणि वर्तुळाचं दोन्ही पण इथं कॅन्सल झाले. आपण कॅन्सल करत जायचं. हा ऐक काय करायचं. त्रिकोणाचं काढता येणार नाही कारण त्रिकोणाला नाही तिन्ही बाजू जरी सेम असल्या ना तरी पण त्याला उंची पाहिजे असते. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असतं. आणि दुसरं एक तुम्हाला हिरोचं सूत्र म्हणून आहे जे 9वी 8वी 9वीला शिकायचं आहे आणि ते जरी असलं ना तरी उत्तर ते सगळं झिरोच येईल. त्यामुळे तुम्हाला त्रिकोणाचं काही काढता येणार नाहीये. दुसरं आयत बघा. आयताला तर परिमिती आयताची कशी असणार आहे त्याच्यावरनं त्याला लांबी आणि रुंदी दिली तर आपण क्षेत्रफळ काढू शकतो बरोबर का. मग परिमिती किती आहे काय माहित नाही ना. मग आता उरला प्रश्न कुठला सांगा मग. कारण आयताची परिमिती काढण्यासाठी तुम्हाला काय माहिती सॉरी क्षेत्रफळ काढायला काय पाहिजे असते लांबी गुणिले रुंदी. हे सूत्र आहे नाही त्याचं बरोबर का. त्रिकोणाचं काय येणार बघा. त्रिकोणासाठी तुम्हाला काय पाहिजे असते तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय येतं बघा त्याचं 1/2. हा काय आहे तर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग हे जातं का नाही पाया गुणिले उंची. मग परिमिती म्हणजे काय असतं तिन्ही बाजूंची बेरीज. मग तुम्हाला आता त्याचा पाया किती आहे उंची किती आहे हेच माहित नाही तर तुम्ही कसं काय क्षेत्रफळ काढू शकणार ना बरोबर का. आता पुढचं बघा. आयताचं काय होणार. आयताचं क्षेत्रफळ बरोबर काय असतं तुमच्याकडे सूत्र लांबी गुणिले हा आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे सांगा. काय लांबी गुणिले रुंदी. हा लांबी गुणिले रुंदी. मग तुम्हाला हे माहित नाही ना त्याची लांबी किती आहे रुंदी किती आहे असं काय सांगितलंय का त्याने नाही. मग तुम्ही लांबी किती घेणार आणि रुंदी किती घेणार समान तर घेता येईल का. समान घेता येणार का नाही येणार. मग कळणारच नाही. वर्तुळाला तर परिमिती नसते. वर्तुळाला तर काय असतो परिघ असतो. वर्तुळाला परिमिती असते का नाही. परिमिती म्हणजेच परिघ असं म्हणू शकतो पण त्याला परिघ असतो. तो किती येणार तर 2πr असतो. म्हणजे ह्याला पाय म्हणायचं असतं. पायचं चिन्ह म्हणजे 3.14 ही त्याची किंमत असते. आणि आर म्हणजे काय असतं तर तुमचं रेडियस म्हणजे ज्याला नाही का आपण त्याची त्रिज्या. मग इथं वर्तुळाची त्रिज्या पण नाही माहिती मग काढू शकणार नाही. मग उरला प्रश्न कोणता चौरस आहे. हा मग चौरसाची परिमिती दिली म्हणजे समजा आता हा चौरस आहे आणि चौरसाची परिमिती दिली असता. परिमिती समजा म्हणजे हे जे 24 दिली तर एक बाजू किती होणार 24/4 हा 6. मग त्याच्यावर क्षेत्रफळ काढू शकतो ना. मग अवघड काय होतं बाळानं सांगा बरं. चौरसाची परिमिती म्हणजे मला काय म्हटलं माहितीये का आयत आणि चौरस आहे की नाही ठेव काय कन्फ्युजनची गरज नाही. ठेव तिथं लांबी आणि रुंदी तुला किती आहे ते माहित असतं ना तर काढू शकलं असतं. आणि त्यांनी असं सांगितलंय का आता समजलं मला की तिथं परिमिती दिल्या लांबी रुंदी तिथं काय बघत बसले नाही ते डायरेक्ट त्याची परिमिती दिल्या. आता लांबी किती असणार आपल्याला कळणार नाही रुंदी किती आहे ते माहित नाही. मग कसं आपण परिमिती काढू शकणार सांग. मग तसं आता चौरसाचं कसं होणार की चौरसाचं परिमिती दिली का आपण पटकन भागिले 4 करतो कारण चौरसाच्या चारी बाजू काय असतात समान असतात. मग आयताचं तसं असतंय का नाही. समोरील बाजू समान म्हणजे म्हणून ह्याचं कोणाचं येणार तर चौरस हे त्याचं उत्तर बरोबर असणार. आलं का लक्षात. आता नेक्स्ट स्पष्टीकरण लिहून घ्या आणि कळणं गरजेचं आहे. काय उगाच कसं पण उतरू नका. घ्या ते व्यवस्थित नोट करून. त्रिकोण वगैरे काढून नीट लिहा की आणि प्रत्येकाचं लिहा की आपण का नाही काढू शकणार. चौरसाचंच का काढू शकतो कारण चौरसाच्या चारही बाजू समान असतात. त्याच्यामुळे परिमिती दिली का आपण पटकन सांगू शकतो की बाबा हे त्याचं क्षेत्रफळ आहे म्हणून. आलं का लक्षात. काय पाहिजे आता झालं का. नेक्स्ट चला बघूया. वाचा काय दिलाय बघा बरं प्रश्न. 2 तास
2 तास 20 मिनिटे वजा 45 मिनिटे बरोबर किती? बरोबर का? मग काय करणार सांगा ह्याचं 2 तास 20 पहिला मिनिट. तास मिनिटे लिहून घे. हा काय तिथे करणार तसं नाही होत नाहीये. मी सांगू बरं तिथे बोला. कसं हा, करायचं. कसं करणार? 2 तास म्हणजे 60 गुणुले 2 हा, म्हणजे 120 120. आणि 23 140 140. छान. हा म्हणजे 140 मिनिटं झाली का? 2 तास म्हणजेच किती? 120. हा 120. 120 अधिक 20 म्हणजे किती झाले? 140 मिनिटं. 140 मिनिटं वजा किती करायचे? 45 मिनिटं. बरोबर का? मग राहिले किती सांगा? 140 वजा 45 त्यातलं 5 म्हणजे गेलं 5, हा वर आलं 3, 13 4 गेले 13 4 गेले 9. 9. हा 95 मिनिट आली का? मग 95 मिनिटे म्हणजे ह्याच्यातला ऑप्शन कुठला येणार? 35 मिनिटं येणार का? नाही. ऑप्शन इलिमिनेट करत पहिले जावं. नाही. हा 95 तिच्यात 2 तास 25 मिनिटं पण आहेत. येणार नाही. हा मग आता एक तर हा दुसरा तर असणार किंवा चौथा चौथा तरी तर असणार. सांगा कोणता येणार त्याच्यातला? 95 हा, काय दुसरा हा काय येणार? 95 मिनिटं बघा, कारण 1 तास म्हणजे किती 60 होणार? 60 मिनिटे मिनिटे. अधिक 35 हा 1 तास 60 मिनिटं. मग हे 60 झाले का? 95 वजा 60 मग राहिले किती शिल्लक वरचे? 35 मिनिटं राहिले का? पण 90 इकडे बघा 95 मिनिटं म्हणजेच किती होणार? तर 1 तास 35 मिनिटं. बरोबर का? हा 1 तास 35 मिनिटच घे. सेकंड ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. 1 तास 95 1 तास म्हणजे 60 मिनिटं. मग 95 मिनिटे म्हणजेच किती होणार? तर बरोबर 1 तास आणि वरचे किती? 35 मिनिटे. आलं का लक्षात? ऑप्शन नंबर कितवा येणार? ऑप्शन इलिमिनेट करायला शिकायचं, कसं पण सोडवायचं नाही आणि गडबड करून नको आहे. बोला पुढचं सांगा. 5.6 मीटर. हा वाचा. 5.6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? मी सांगू तिच्यात हा ऐका. 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. हा 1 मीटर म्हणजे किती झाला? 100 सेंटीमीटर. हा मग तुम्हाला किती विचारलंय आता? 5.6 मीटर. हा 5.6 म्हणजेच किती होणार? 5.6 म्हणजे हा 5.6 म्हणजे गुरु सांगू रे. हा सांगू दे. 5.6 म्हणजे कसं व्हायचं? 575. कसं काय तिच्यात कसं मीटर? सांगा? 575. कसं काय? पावणे हा. 5.6 म्हणजे 575. कसं झालं सांग? डायरेक्ट कसं काय कळालं तुला की 5.6 म्हणजे 575? कसं काय सांग? कारण हा 15 म्हणजे सव्वा. मग टीचर मी सांगू कसं आलं ते? कारण की टीचर आधी पावणे म्हटल्यानंतर 6 आहे, त्याच्या मागचा अंक 5 म्हणून 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. हा. त्यामुळे 5 मीटर म्हणजे 500. ते 500 झालं आणि आता 100चा पाऊण भाग म्हणजे 75. मग म्हणून 575. 575 हा ऑप्शन करेक्ट असणार. समजलं पाहिजे रे बाळा. असं आता सांगायला आलं पाहिजे होतं तुला. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 5.6 म्हणजे अजून 6 पर्यंत आपण पोहोचलो नाही. म्हणजेच किती असणार त्याचा? 5 मीटर पर्यंत. 5 मीटर म्हणजे 500 झाले आणि पावणे म्हणून 100 मधला पावणे म्हणजेच किती होणार? 75 वरचं. म्हणून 500 अधिक 75. नुसतं बाळा लिखाण करून काय उपयोग नाही. डोक्यात येणं खूप गरजेचं आहे. कळालं तर हे प्रश्न सोडवता येतील, नाहीतर परीक्षेला काही थापा मारूनच येणार. मग असं नको आहे. समजावून घ्या. अजून पण वेळ गेलेला नाही. सारख्या चुका करू नका. नीट स्पष्टीकरण लिहिते. सारखं सारखं सांगायला नको. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आला तर 5 मीटर म्हणजे 500 सेंटीमीटर झालं. त्याच्यावरनं 5.6 म्हणजे अजून 6ला पोहोचायचं आहे. गेलेलो नाही आपण 6च्या पुढे, कमीच आहे. आणि त्यातला पावणे असं म्हटलंय म्हणून 100 मधला तिसरा भाग येणार. म्हणजे 100तले 3 भाग घ्यायचे फक्त. 100तले 3 भाग म्हणजे 1 भाग म्हणजे 25, 2 भाग म्हणजे 50, 3 भाग म्हणजे 75. म्हणून आलेलं उत्तर त्याचा ते वरचे 500 आणि अधिक हे 75 म्हणून झालं किती? तर 575. झालं का बोर्डवरचं? चला नेक्स्ट घ्या. चला वाचा. एका वर्षात शिक्षक दिन बुधवारी आला होता. तर त्या वर्षातील बालदिन कोणत्या वारी आला असेल? काय वाटतं सांगा? सांगू दे. बोल बाळ. कधी आला असेल असं वाटतं? 1
तर तो महिना उलटून गेला. कुठं उलटून जायचं? आणि ते मी सांगू विचार करू दे ना. काय बाळा इतक्या ट्रिक सांगितले मी सांगू? तुम्ही. हा बोल. स्वाटीवासी स्वाटी भाषे एका ह्याच्यात येतं ना, ज्या दिवशी बालदिन आहे त्याच दिवशी एकाच वर्षात सांगितलं. एका वर्षात शिक्षक दिन बुधवारी आला होता, तर त्या वर्षातील बालदिन पण त्या वारी येणार. एवढी सिंपल ट्रिक सांगितलं तुम्हाला. कोणती आहे? स्वाती बा आणि होताच त्या दिवशी शिकवताना. परत रिव्हिजन नाही किंवा विसरले तुझं, असं नाही करून चालणार. बालदिन आणि शिक्षक दिन दोन्ही एकाच दिवशी येतात एका वर्षामध्ये. मग आता काय विचारलंय? शिक्षक दिन बुधवारी आला तर बालदिन सुद्धा बुधवारीच येणार. ह्याच्यात मोजायचं काय आहे? ती म्हणजे टिळक जयंती काय हा माहित नाही. टिळक पुण्यतिथी हा, आहे, टिळक तर तू पण विसरायला लागली. हा टिळक बा पुण्यतिथी, बा म्हणजे बालदिन बालदिन आणि आणि ती म्हणजे म्हणजे शिक्षक शिक्षक दिन. मग बालदिन आणि शिक्षक दिन ते एका वर्षात विचारले, ते एका वर्षात सेमच असणार ना. जर लीप वर्ष असतं तर 2 पुढे सरकलं असतं. आता एकाच वर्षामध्ये विचारले, त्याच्यामुळे जर शिक्षक दिन बुधवारी आला तर हा कोणत्या दिवशी असणार आहे? शिक्षक दिन जर बुधवारी आला तर कोणत्या वारी येणार पुढचा? बालदिन कधी येणार? बुधवारी. हा बालदिन पण कधी असणार आहे? बुधवारीच येणार. कशा याला ऑप्शन्स तर द्यायला लागते सांगा. कधी लक्षात ठेवायचं? याला बोटावर वगैरे काय सुद्धा मोजायची गरज लागत नाही. डायरेक्ट स्वाटी भाषी ही ट्रिक सांगितल्या त्याच्यावरनं लक्षात ठेवायचं असते. किती वेळा सांगायचं? तुम्ही सांगा, आम्ही विसरायचं काम करतो. बोल. 6.25 अधिक 6.25 किती होणार? 6.6 अधिक 6.6 हा 6.25 म्हणजे किती करणार सांग मला. 6.6 म्हणजे हा किती होणार? बोल बाळ, किती येणार? मी सांगू? सांगा. 6.15. 6.15. हा कसं काय? आणि जर 6.6 म्हणजे साधा हिशोब आहे. ठेव 6 आणि 6 12 झाले का? मग 12शी संबंधितच कुठला तर ऑप्शन येणार आहे. 13.15 तर शक्य नाही. आणि गेला. 13 पण गेला. 13 पण गेला. एक तर 12.15 तर येणार किंवा 12.5 तर येणार. आता मला सांग, इथं 6.15 6.6 6 आणि 6 12 झाले का? आणि वरचं इथलं 1.15 आणि इथलं 1.15 किती होणार? 15 आणि 15 30. 15 कुठून आणलं ते? 15चा काय संबंध सव्वा आहे? सव्वा अर्धा. हा 1.15 अर्धा. मग ऑप्शन कुठला येणार? 12च्या 12च्या निम्मं झालं ते. अगं 12.5 झाला ना. हा. 6 आणि 6 किती झाले? 12. आणि हे 1.15 आणि हे 1.15 म्हणजे किती होणार? 12.5 येणार ना. 12.15 कसा येईल तेव्हा? कारण 6 आणि 6 12 झाले. हा एक 1.15 मिळवला तर हा 1.15 कुठे सोडायचा? 1.15 आणि 1.15 अर्धा होणार. त्याच्यामुळे ते आलेले 12.5 झाले. आणि सोडवलं का? तर मग सोडवलं. झाली सगळी गणित. हा सोडवा. घ्या ते नीट लिहून. आता 6.15 म्हणजे किती येणार? 6 आणि 6 12 आले आणि वरचे 1.15 मिळून 1.5 होणार. ते नीट जरा केअरफुली सॉल्व करा. काय विचारले काय नाही. जरा ऑप्शन वगैरे इलिमिनेट करायला शिका की. एक म्हणजे एकच घेऊन बसायचं. स्वाटी भाषी सांगितलं होतं ना. अजून कोणतं होतं? अजून एक ट्रिक सांगितली होती. हा कोण करायचं ते? मी. त्याचा वापर नाही, नुसतं तोंडपाठ असून काय करायचं? उपयोगात आणता आलं पाहिजे ना. असंच का दिलेलं आहे ते? झालंय का सगळ्यांचं? जरा काळजीपूर्वक ऑप्शन कसे घालवायचे ह्याच्यावर जरा विचार करायचा. चला घ्या नेक्स्ट. चला वाचा. 6वा प्रश्न वाचा. काय लिहिलंय? 4.5 वर्ष म्हणजे किती महिने? हा सांगा. 4.5 वर्ष म्हणजे किती महिने होणार? एका वर्षात 12 महिने. बरं, म्हणजे 12 गुणुले 4 4 एक वर्ष म्हणजे किती? 12 महिने. हा पुढं म्हटल्यावर आपल्याला 4.5 म्हटले. म्हटल्यावर हा. 12 के 12 12 2 24 12 36 32 48 4 48, महिन्याचं हा. 48 झालं. 4 वर्ष म्हणजे किती होणार? 48 महिने. हा पुढं पुन्हा त्याच्यातलं साडे हा. साडे सांगितलंय म्हटल्यावर हा 1.5 सांगितले म्हटल्यावर काय करणार मग? साडे सांगितले म्हणजे पुढं मोजून म्हणजे हा किती घेणार? 12. 12. बोला. टीचर 48 अधिक 6 12च्या निम्म 6 12च्या निम्म 6 करायचं. 48 अधिक 6 कारण 12.5
4.5 म्हणले 4.5 म्हणल्यावर वर्षाचा अर्ध कधी लक्षात येईल? 48 आणि 6 किती झाले? 54. ऑप्शन नंबर कितवा सांगा? दुसरा. चला नेक्स्ट बघा बरं काय दिलंय. नेक्स्ट हा 400 कागदांपैकी 3 अंशाचे 4 भाग कागद विद्यार्थ्यांना वाटले 2 मिनिटं. विद्यार्थ्यांना वाटले वाटले. हा. तर किती कागद शिल्लक राहिले? काय करायला लागेल सांगा ह्याचं? 4 म्हणजे पहिला काढायला लागेल. हा मग कसं काढणार सांगा? थांब सांगू देत. हा प्रश्नपत्रिका सुरू झाल्या ना मग तुम्हाला यायला 400 पाहिजे का? तिथं दिलंय का? हा 400 कागदांपैकी 3/4 भाग कागद विद्यार्थ्यांना वाटले बरोबर का? मग किती येणार सांगा? म्हणजे नक्की किती कागद वाटलं? 3/4 म्हणजे अर्धा. मी सांगू हा 3/4 म्हणजे पाऊण भाग म्हणजे 3 भाग काय हा, त्याच्यातले 3 भाग. मग हा प्रत्येक भाग 100 हा बरोबर मग बरोबर. हा मग 100 आणि 300 झाले. हा, त्यांनी छान. काय विचारलंय? कागद शिल्लक राहिले म्हणजे हा, पाव म्हणजे- भाग कागद शिल्लक राहिला छान. त्यामुळं 100 येणार हा म्हणजे ते किती करणार? 3 भाग वाटले ना त्याच्यातले म्हणजे 100 राहिले. हा कारण 400चे 4 भाग सांगितलं ना. 400चे 4 भाग, एक भाग 100 100 100 असे 4 झाले का? त्याच्यातले 3/4 म्हणजेच किती? 300 काय केलं त्याने? वाटलं. मग राहिले किती सांगा फक्त? किती कागद शिल्लक राहिले? 100 हा 400 भागिले 4 तेव्हा किती? एक भाग किती झाला? 100चा. म्हणजे 3 भाग म्हणजे किती झाले तुमचे? 300. आणि त्याला आणि- पाव भाग राहतोय अर्धा हा पाव मग भाग राहिला राहतोय. किती? फक्त एक. म्हणजेच काय विचारले त्यांनी? तर किती कागद शिल्लक राहिले? 100 400 कागद वजा राहिले. 300 किती आलं पुढं? 100 फक्त कागद त्यांच्याकडे शिल्लक राहिले. ऑप्शन क्रमांक किती आहे बघा? दुसरा. आलं का लक्षात? जर समजा आता इथं सांगितलं असतं की पाव भाग वाटला तर किती कागद शिल्लक राहिलं असतं? 400 कागद होते त्याच्यातले पाव पाव भाग भाग हा, वाटला कागद वाटलं तर किती कागद शिल्लक राहिले? 300 300. पाव भाग म्हणजे किती आला? 100 आणि थांब आता पाऊण भाग म्हणजे पाऊण भाग वाटला तर किती कागद शिल्लक राहिले सांग? पाऊण भाग वाटला हा 250. 100 पाऊण भाग वाटला म्हणजे 300 कागद वाटून झाले. राहिलं फक्त किती? 100. आलंय का लक्षात? ओ तिथं काय लिहिलंय तर ते वेगळंच अक्षर ग का म लिहिलंय कुठं आहे? भाग भाग असणार बाळा. मग कसं काय तुला दिसायला लागले? कुठनं दिसतंय बाळा? मग सांग बरं. चला घ्या पटपट. झालं का? आले का लक्षात आता? 400 कागदांपैकी 3/4 कागद वाटले तर किती कागद शिल्लक राहिले? 400 2 पण येणार हा 1/2 होय. मग किती येणार सांग? 400 कागदांपैकी 1/2 भाग कागद वाटले विद्यार्थ्यांना वाटलं तर किती कागद शिल्लक राहतील मग? थांबाडीचे समोर एकदम हा आता हो ना. मग 1/2 म्हणजेच किती? अर्धा. थांबा हा. 200 हा कारण अर्धा म्हणजे 400 चे अर्धा किती झाले? आणि डिगराचं पण काढू शकतो आपण. हा त्याचा एक भाग 100 चाला हा. 100 आणि 100 ते अर्धा म्हटल्यावर 2 भाग हा, 100 आणि बरोबर. 100 200 400 वजा 200 200 हा चालू शकतंय. तसं जरी काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आले का लक्षात? चला पुढचं घ्या. करू का बोर्डवर सिरियस? झाले का सगळ्यांचं? चला वाचा. 8वा प्रश्न वाचा. काय दिलाय बघा बरं. 8वा प्रश्न. आजीने एका हातात जेवढी फुले घातली तेवढे तार तयार केले तर आजीकडे फुलांची संख्या किती असावी? फुलांची संख्या किती असावी? वाच की काय झालं?
अजून एका हारात जेवढी फुले घातली हा. तेवढेच हार तयार केले तर आजीकडे फुलांची संख्या किती असावी? किती असावी तुला? तुम्ही सांगू? कसं करणार सांगा. हा बाळा तू सांग किती असावी असं कोण? वाटतंय तुला? आठवू ना बाळा, किती ट्रिक सांगितले तुम्ही, कशा काय आठवे ना कोणतेच? असली एक्झाम्पल आपल्याकडे इतकी झालेत ना ह्याची. हा सांगा. टीचर सांगू का? हा जेवढी फुले तेवढेच हार. हा त्यामुळं कुठली वर्ग संख्या आहे हे बघायचं. हा कारण ज्या संख्येनं दुसऱ्या संख्येला गुणलं की आपल्याला तीच म्हणजे दोन्ही पण संख्या सेम असल्या पाहिजेत. मग बघा की कोणते ह्याच्यातली वर्ग 100, संख्या. 10चा वर्ग 100. हा म्हणजे टीचर हा. 10 फुले आहेत हा. आणि 10 हार त्यांनी तयार केले. म्हणजे 10 किती आलं? 100. दुसरी कोणतीच वर्ग संख्या नाही ना. किती सोपं आहे. कवायतीची गणित झाली होती. परत एका आणि बागेत काय झाली. की, हा. जेवढाच रांगा एका रांगेत एका रांगेत कवायतासाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले आहेत. एका तर बागेत एकूण जेवढी मुले झाडं किती? आहेत. हा परत एका बागेत जेवढी झाडे आहेत तेवढ्याच त्यांच्या झाडांच्या रांगा लावलेल्या आहेत. तर मुलं किती किती वेळा झाले तिथं फक्त आता आजींचं फुलांचं आलंय रे. वेगळं काय केलंय सांगा. दोन्ही संख्या सेम असल्या पाहिजेत असं करायचं. बोला पुढचं 9 सांगा काय करायला टीचर, मी पाहिजे. सांगू कसं करायचं ते? थांबा जरा विचार करू दे. बोल कसं करायला पाहिजे बाळा. हा काय करायला पाहिजे सांगा. हा बोल बाळ कसं करायला पाहिजे. मी हा आता टीचर तिथं 1360 दिलंय का नाही? हा म्हणजे तिथं 0 आहे ना. 1700 हा आणि तिच्या सगळ्यांच्या पर्यायात 0 आहे. होय त्यामुळे आहे. 0. हा. 17ला किती ना गुणल्यावर 136 आन्सर येते. हा. 17 8 136. 17 8 136 झालं. मग 17 गुणिले 80 केलं का बरोबर 1360 आलं. मग ह्याच्यात विचार करायचं काय बाळा अवघड आहे सांग बरं. काय केलं ह्याच्या चौकटीमध्ये पर्यायतला आणि तिथे पर्याय पाठ नसले तरी द्यायचं नसते. 17 गुणवले नाही ना ऐक खरंच. की टीचर, 17 गुणवले 7 49 9 तिथे तर 6 पाहिजे. हा गेला 7 चुकून 42. त्यामुळे तो पण आपण गेला. इथंच गेला. हा. आता 80 राहिला. 7 8 56. हा. 6 येतोय म्हणजे तो करेक्टच ना. मग 7 5 35. 5 आलं तिथं. तिथं 6 पाहिजे. त्यामुळे सगळे पर्याय गेले आणि तिसरा करायचं. तिसराच तेवढा राहील. असं इलिमिनेट करायला शिकलं ना तरी बाळा ऑप्शन मधनं उत्तर निघते रे. सोडवा घ्या तर नोटन करून घ्या. स्कॉलरशिप की आहे काय होय 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 झालं आले 1 2 नाही सुशिक्षित काय करतो झालं का नीट घेतलंस का बाळा. तिथं लिहिते दोन्ही संख्या समान असायला लागतात तेव्हा तो वर्ग संख्या असली की जेवढ्या रांगा जेवढी फुले तेवढेच हार येणं आले. मग दोन्ही संख्या सेम असल्या तर ती वर्ग संख्याच असणं गरजेचं असतं ना. दोन्ही पण संख्या सेम असल्या तर कधी लक्षात येणार हे. हा किती वेळा झालं होतं. जेवढी कवायतीसाठी मुलं रांगेत उभी राहिलेत तेवढ्याच रांगा आणि प्रत्येक रांगेमध्ये तेवढीच मुले आहेत. म्हणजे ह्याला मुलं पण तेवढीच रांगा पण तेवढ्याच म्हणजे त्यांना वर्ग करावा लागतो ना. वर्ग संख्या असणं गरजेचं. इथं पण सेम तसंच आहे ना. जेवढी फुले घातली तेवढेच हार तयार केले म्हणजे त्याचा अर्थ काय दोन्ही संख्या सेम असल्या पाहिजेत. आणि कोणत्या 2 संख्या सेम घेतल्यावर त्यांचा गुणाकार येऊ शकतो ह्याचा अर्थ काय जेव्हा त्या दोन्ही संख्या सेम असण्यासाठी त्या वर्ग संख्या असणंच फक्त गरजेचं आहे. अदरवाईज येणारच नाही ना त्या दोन्ही संख्यांचं सेम. 9व्याला पण सरळ सरळ हिशोब आहे. 17ला कितीनं गुणल्यावर ते 1360 येऊ शकतं. वरचा जरी आपण 0 लिहिला 17 0 0 केलं तर 17 7 येतं का 17 सख्ख येतं का 17 8 का 17 5 आहे. मग त्याच्यावरनं पण कळू शकतोय का नाही सांगा बरं. तर असं करायचं काय 1360 भागिले 17. तरी पण चालू शकतोय. हा 17 136 ते वरचा 1 0. हा तसं पण तसं सुद्धा करू शकतोय. म्हणजे इथं गुणाकारामध्ये ना तर आपण असं पण करता येईल की ह्या 1360ला
1360 भागिले 17 करून 17 8 36. हा 136. हा 6000. हा 0 उतरून घेतला का? हा, म्हणजे घेतला. परत 17 शून्य शून्य. झालं तर किती 0 म्हणजे त्याचा अर्थ भागाकार 80. तिथं पण करू शकतोय ना, कुठल्या पण पद्धतीनं केलं तरी सुद्धा चालू शकतोय. उत्तर येण्याशी मतलब घ्या, ते व्यवस्थित नोट करून घे हे पण. घे ते पटकन बोर्डवर सिरियस करते. झालं का? घेतलंय ना? जाऊ दप्तर भरा. तुझं झालंय की नाही? झालं का तुझं? झालंय का पूर्ण? करू का बोर्डवर सिरियस? बोल. 5 ग्रोस म्हणजे किती डझन कागद येणार? एक ग्रोस म्हणजे 12 डझन म्हणजे 144 कागद. 1 ग्रोस म्हणजे किती येणार? 144 कागद बरं, 1 ग्रोस म्हणजे 144 कागद, बरोबर. हा म्हणजेच 12 डझन. हा, ऐका, तुम्हाला विचारले किती? 5 ग्रोस 5 ग्रोस म्हणजे किती होणार सांग? 144 गुणुले 5. हा, किती येणार? 144 5 चौक 20, हातच्या गेला 0 2. 4 2 4 25 2 22. हा, आणि 7. हातच्या गेला 2 आणि किती? 720. काय झालं हे 720? म्हणजे कागद. हे कागद झाले झाले. का? मग काय विचारलाय प्रश्न? किती डझन. डझन? मग डझन म्हणजे किती होणार मग? 720 भागिले 12. 12. हा, म्हणजेच किती डझन झाले मग? 720 भागिले 12 म्हणजेच किती होणार? 12 पासून 72 हा. 60. 60. काय मिळणार? 60 डझन. किती येणार? 60 डझन. आले का लक्षात? हो. पुढचं सांगा आता. 6 रिम. 1 रिम म्हणजे किती होणार सांग? 480 कागद. 1 रिम म्हणजे किती? 480 कागद. कागद. हा, मग विचारलंय किती? 6 रिम म्हणजे काय करावं लागेल? 480 गुणुले 6. किती येणार सांग? 600. हा, 48 मग तिथं 8 हा. 4 1 4 24 आणि 4 28 28. 2880 कागद. कागद. आले का लक्षात? हो. आणि जर समज मला आता हे 2000 मला जर असं काढायचं असलं की किती डझन कागद येणार तर कसं काढू सांग? भागिले 12. हा, डझनासाठी काय करायचं? 2880 भागिले किती करावं लागणार? 12. म्हणजे काय मिळणार आपल्याला? किती डझन, बरोबर का? सांग बरं, कर तोंडी किती येतं बघू. तोंडी 12 करायचं. दुणे 24 हा. मग 2 हा, म्हणजे तर राहिले किती? 4. 12 दुणे 24 हा. 25 26 4 48 4 हा, बरोबर आहे. हा, 0 आणि वरचा 0 म्हणजे हे 240 काय मिळालं? डझन. डझन. आले लक्षात आता? हा, ग्रोस, रिम आणि डझन यांचा आता विसरणार नाही ना? नाही. हा, चला करा आता. घ्या व्यवस्थित, नोट डाऊन करून घे म्हणजे जमेल. घ्या पटपट नोट डाऊन करून. हा, झालं की मला सांगा. 1 डझन म्हणजे किती होतात? 12 बरोबर. 1 डझन म्हणजे 12 कागद. 12 कागद, नग असं कोणतंही दिलं तरी कळू शकते, बरोबर ना? केळी, हा, अजून कलिंगड, भाज्यांची नावे, फळांची नावे काय पण देतील ते. होय की, लाईटी. देणार की, मग तुम्हाला कळण्यासाठीच देतात ना. बरं, 1 दस्ता म्हणजे किती ग? 24 कागद. 1 दस्ता म्हणजे 24 कागद. 2 दस्ते म्हणजे किती होणार? 24 दून 48. हा, बरोबर आहे.
आता आपल्याकडे 2880 कागद आहेत, तर त्याचं दस्त किती आहेत हे जर विचारलं तर तू काय करणार मग? 2880 भागिले 24. हा म्हणजे काय मिळू शकेल त्याच्यातून? त्याच्यातून दस्ता मिळू शकतो. दस्त, बरोबर आहे. आता जमते की रेम म्हणजे कागद. दस्ता जर विचारला होता 12 दुनी 24, हा. 45 निम्म काढलं तरी मिळते. होय, पण ते लक्षात आलं पाहिजे ना त्यावेळेस, बरोबर ना? 20 दस्ते तिथे 20 दस्ते. हा, आज आता सरावाला झालेली गणितं परत एकदा सोडवायची. आता एक्झाम जवळ आल्या, त्याच्यामुळे जेवढे सरावाला झालेले आहेत त्याचं परत एकदा रिव्हिजन करायचं. आज आपण काही मराठीचं घेतलंच नाही ना? आज नाही. मराठीचं नाही घेतलं, सगळं कशाचा सराव घेतला, सगळं आपण गणिताचाच. हा, आता जे काय प्रॉब्लेम्स आले होते ते परत यायला नकोत, बरोबर का? त्यानंतर मगाची ट्रिक सांगितलेली स्वाटी भाषी वगैरे हे विसरायचं नाही, त्याला परफेक्ट करा. म्हणजे स्वाटी भाषा आणि दुसरी एक होती, कोणती ट्रिक सांगितली होती? ब्राह्मणाचा हा, मग ते टिळक जयंती का पुण्यतिथी? पुण्यतिथी. हा, नाहीतर मग ते जयंती म्हटलं का ते वेगळं होऊन जाईल, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवायचं. आणि 2 ऑक्टोबरला कोणता दिवस म्हणून समज? महात्मा गांधी जयंती. आणि अजून एक कोणाची जयंती असते? लाल बहादूर. हा, लाल बहादूर शास्त्री. आणि अजून एक कोणता दिवस म्हणून ओळखला जातो तो 2 ऑक्टोबर? हा, कसं व्हायचं? स्वच्छता दिन म्हणून ओळखला जातो, लक्षात ठेवायचं, सारखं विसरायचं नाही. किती वेळ आपलं सांगून झालंय ना, बरोबर का? सांगण्यासाठी, विसरण्यासाठी मी सांगितलेलं असतंय का? काय सांगता? सगळ्या जयंत्या पुण्यतिथ्या पाठ असणं खूप गरजेचं आहे. हा, करणार का कसं? चला करू का? बोर्डवरचं इरेज झालंय ना सगळं? आता नोट डाऊन करून घेतलंय का? काय प्रॉब्लेम नाही ना आता? चला थांबूयात. आज दिलेलं होमवर्क करा तुमचं. मी कालचं पूर्ण केलं का? झालेत सगळ्या सोडवून? आज प्रश्नपत्रिका किती सोडवल्या? 4 झालेत सगळे. हो. आता राहिलेल्या शंका उद्या विचारायच्या. उद्याच्या ह्याच्यामध्ये सांगते. आज झालेले तेवढे सांगितले कुठल्या शंका आहेत त्या. आता उद्या परत दुसऱ्या कोणत्या शंका आहेत ते सोडवून देते. चला थांबूया का? बोर्डवरचं इरेज करू ना सगळं?